झटपट वजन कमी करायचंय, जिमला जायचा कंटाळा येतोय, मग या गोळ्या घ्या आणि स्लिम व्हा. अशा जाहिरातींना तुम्ही भुललात का? तर थांबा, हा शॉर्टकट तुम्हाला थेट दवाखान्यात पोहोचवू शकतो. तुमच्या आरोग्याशी सुरू असलेला हा जीव घेणा खेळ आता थांबवावाच लागेल. पाहूयात त्याचा हा खास रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. मुंबईसह देशभरात सध्या स्लिम दिसण्याची क्रेज वाढलीये, पण या क्रेज पोटी अनेक तरुण तरुणी चक्क डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेट लॉस पिल्स घेऊ लागले. विशेषतः GLP-1 आधारित औषधांचा सर्रास वापर सुरू आहे. मात्र मित्रांनो, ही औषधं म्हणजे चहाच्या गोळ्या नाही. ही औषधं शरीरातील नैसर्गिक हार्मोन्सची छेडछाड करतात. आता सरकारनेही यावर कडक पाऊल उचललंय. 10 मार्च पासून अशा औषधांच्या अनधिकृत जाहिराती आणि विक्रींवर बंदी घालण्यात आली आहे. का? कारण याचे दुष्परिणाम भयंकर आहेत. डॉक्टरांच्या मते ही औषधं घेतल्यास स्वादुपिंडाचा त्रास, तीव्र मळमळ, पोटात मुरडा येणं आणि जुलाब यांसारखे त्रास होऊ शकतात. एवढंच नाही तर हृदयावरही ताण येऊ शकतो. तज्ञांनी स्पष्टपणे सांगितलंय की ही औषधं केवळ एंडोक्रायनोलॉजिस्ट किंवा कार्डिओलॉजिस्टच्या देखरेखीखालीच घेतली जावी. फक्त औषध उपलब्ध आहे म्हणून ते घेणे म्हणजे स्वतःच्याच मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. किरकोळ विक्रेते आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून ही औषधं खरेदी करणं आता तुमच्या खिशाला आणि आरोग्याला महागात पडू शकतं. नियम मोडणाऱ्यांचे परवानेच रद्द करण्यात येणार आहेत. इतकंच नव्हे तर थेट खटले भरले जाणार आहेत. त्यामुळे वेळीच सावध व्हा. केवळ आरशात चांगलं दिसण्यासाठी औषधांचा आधार घेणं ही आरोग्याची प्रगती नसून अधोगती आहे. शरीराला नैसर्गिक पद्धतीने आकार द्या, रसायनांच्या जोरावर नाही. तेव्हा खरी तंदुरुस्ती औषधांच्या बाटलीत नाही तर संतुलित आहार आणि व्यायामात असते. हे ओळखा. वजन, मेहनत आणि जिद्दीने घटवा, गोळ्यांच्या जाहिरातीतील फसव्या बुद्धीने नाही. तर मित्रांनो, जाहिरातींच्या भुलभुलैयाला बळी पडू नका. तुमचं शरीर ही काही प्रयोगशाळा नाही. योग्य आहार घ्या, व्यायाम करा आणि काहीही औषधं घेण्यापूर्वी तज्ञ डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या. कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.